एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अतिवृष्टीमध्ये करपरा नदीला पूर आल्यानं 300 लोक वस्ती असलेल्या आदिवासी डाग वस्तीवरील जनजीवन विस्कळीत झालं होतं। प्रशासनानं ऑपरेशन रेस्क्यू राबवत तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं होतं। सणासुदीला नैसर्गिक संकट कोसळल्यानं या आदिवासी बांधवांना एक मदतीचा हात म्हणून राहुरीच्या युगंधरा ग्रुपनं काल 132 महिलांना साडी वाटप करून दिवाळीची भेट दिली। यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खऱ्या अर्थानं आमची दिवाळी साजरी झाली अशी भावना युगंधरा ग्रुपच्या संस्थापिका विद्या करपे यांनी व्यक्त केली। यावेळी पत्रकार गोरक्षनाथ शेजुळ यांनी दिवाळीच्या धामधुमीत युगंधरा ग्रुपच्या महिलांनी मानवतेचं दर्शन घडवताना केलेल्या साडी वाटपाबद्दल आभार व्यक्त केले। तसेच शासनाने येथील आदिवासी बांधवांना स्वतःच्या हक्काचं घरकुल असलेली एकलव्य वसाहत स्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। विजय माळवदी यांनी युगंधरा ग्रुप आणि छत्रपती प्रतिष्ठान यांच्या कार्याचे कौतुक केलं। यावेळी प्राध्यापक शंकर गावडे, पत्रकार लक्ष्मण पठारे, अरुण साबळे, भाऊराव साबळे यांची भाषणं झाली। यावेळी युगंधरा ग्रुपच्या महिलांनी आदिवासी देवीची खाना नारळानं ओटी भरली। युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विद्या करपे, मंजुषा धावडे, प्रमिला गावडे, वर्षा पाटील, गीता जग्गी, डॉक्टर अरुणा भंडारी, मसुदा दारूवाला, मनीषा महाजन, शैलजा शेवाळे, वैशाली बाचकर, कांता लोखंडे आदी महिलांनी या साडी वाटपात योगदान दिल्याचं दिसलं। युगंधरा ग्रुपच्या सदस्य माधवी डोले यांनी साड्या देऊन सहकार्य केलं। आवाज जनतेसाठी लक्ष्मण पठारे, उमरे। आदिवासी बहुल असल्यामुळं म्हणा किंवा मग जरा कोपऱ्यात असल्यामुळं त्रास खरं तर तुम्ही जो पुढाकार घेतलाय तर त्याबद्दल मी तुमचं ग्रामस्थांच्या वतीने प्रथमतः मी आभार मानतो आणि स्वागत पण करतो। तर अरुण भोगडे, तर या विषयावर अरुण भाऊची माझी चर्चा झाली की आपल्याला काय करता येईल। तर मग आम्ही ते लिस्ट काढली महिलांची, तर यांच्या सगळ्या ग्रुपनी त्यांना ते आपण ती लिस्ट पाठवली। तर यांना आपल्याला काय मदत करता येईल, तर ते म्हणले आपल्याला ह्या लाडक्या बहिणीच आहेत आपल्या, तर मग त्यांना आपण आपल्या पद्धतीने काही साडी देता येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना फराळाला पण ते इच्छुक आहेत ते आपल्याकडे येण्यासाठी फराळ घेऊन। तर ह्या पद्धतीने त्यांनी ते नियोजन केलं आहे आणि मॅडम पुन्हा एकदा मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही तुमची ओळख करून घेतो। बरोबर, आम्हाला ज्यावेळेस खूप पाऊस झाला त्यावेळेस शेजूळ सरांनी आम्हाला तुमचे सगळे व्हिडिओ आणि पाणी किती घरात शिरले वगैरे अगदी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती, तर तसं सांगितलं आणि आम्हाला फोन करून पण सांगितलं असं झालेलं आहे। तर तेव्हाच आम्ही सगळ्या ज्या आमच्या ग्रुपच्या सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण ह्या वस्तीवर जाऊ आणि काहीतरी फुलाची पाकळी म्हणून आपल्या बहिणींना काहीतरी आपण मदत करूया असं त्याच वेळेस आमचं ठरलं होतं। आमचा जो ग्रुप आहे याला 15 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही दरवर्षी कुठे कुठे असं जिथे म्हणजे गरजू, वृद्ध, अपंग, अनाथ अशा महिलांना आम्ही साड्यांचं वाटप करत असतो। आणि असंच नाही की फक्त दिवाळीलाच करतो, तर आमचा जो हा ग्रुप आहे हा वर्षभर म्हणजे सेवेच्याच नावाखाली जसं काय चालतो आणि याला आम्ही कोणाचं म्हणजे असं प्रायोजकत्व घेत नाही। आता ह्या ज्या आम्ही साड्या आणलेल्या आहेत ह्या प्रत्येकीने आमच्या जवळजवळ 95-100 इतक्या सदस्य आहेत आमच्या ग्रुपच्या आणि प्रत्येकीने आम्हाला त्या दरवर्षी म्हणजे मदत करतात आणि वर्षभर आम्ही जे विद्यार्थी असतील त्यांना काय लागत असेल शैक्षणिक साहित्य किंवा वृद्धाश्रमात काय लागत असेल, किराणा वगैरे लागत असेल म्हणजे असं वेगवेगळं असं आम्ही प्रत्येक वेळेस करतो। नंतर स्पर्धा घेतो कुठल्या म्हणजे सांस्कृतिक सगळे जेवढे काही इव्हेंट असतील तर तेवढे आम्ही राबवत असतो। आता फुलाची पाकळी म्हणून आम्ही सर्वांनी हे तुमच्यासाठी भाऊबीजेची भेट अशी बहिणींसाठी आणलेली आहे, तर ती गोड मानून घ्यावी। असं काही आम्ही तुम्हाला काय खूप अशा पैठण्या वगैरे आणल्यात असं काही नाही, परंतु कसं असतं ना काहीतरी आपण तर त्याच्या मागं आपलं प्रेम आहे असं तुम्ही समजा। साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने, मी सरांना सांगितलं की असं असं आहे म्हणून, तर आता आमच्या ग्रुपची तुम्हाला ओळख करून देते। आता संस्थापक अध्यक्ष म्हणून मी विद्या करपे, राहणार राऊत। त्याच्यानंतर
अध्यक्ष वर्षा पाटील, पाटील डॉक्टरचे जे हॉस्पिटल आहे ना, तर हे यांचं आहे. त्याच्यानंतर या कार्याध्यक्षा आपल्या मंजुषा धावडे यांचं पण धावडे हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर प्रमिलाताई गावडे या संघटक आहेत. या आपल्या याच्यामध्ये होत्या बघा, शाळेमध्ये त्या प्रिन्सिपल होत्या. त्याच्यानंतर आमच्या गावडे सर आमच्या शाळेलाच होते शिक्षक. त्याच्यानंतर आमची ऍक्टिव्ह मेंबर आणि सचिव आहे गीता जग्गी, योगाची टीचर आहे ती. त्याच्यानंतर अरुणा भंडारी, सगळ्यात पहिली डॉक्टर, आपली दाताची डॉक्टर म्हणून अरुणा भंडारी. त्याच्यानंतर आमचं खूप असं एकदम असं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे मनीषा महाजन आहे, खूपच चुलबुली आहे एकदम. त्याच्यानंतर आमचा ताठे वहिनी यांचं मेडिकल आहे, म्हणजे ह्या पण सदस्य आहेत. नंतर ह्या शेवाळे ताई ह्या ओम शांतीचं करतात. त्याच्यानंतर मसुदा दारूवाला म्हणजे आमची तर हिला रांगोळीमध्ये साईबाबाची प्रतिमा एका दाण्यावर त्यांनी काढलेली आहे, तांदळाच्या दाण्यावर. आणि वर्ल्ड रेकॉर्डचं तिला अवॉर्ड भेटलेला आहे. ऍक्टिव्ह मेंबर आहे. त्याच्यानंतर आपले जिल्हा परिषद मध्ये बाचकर साहेब होते, तर त्यांच्या ह्या मिसेस उभी ही आमची 15 वर्षापासून म्हणजे एकदम एकमेव अशी हे आहे, सदस्य आहे. सगळ्या आणि आता या कार्यक्रमाला भरून माझी बहीण पण आलेली आहे नगरवरून, तर तिचं पण म्हणजे इथं मी आणलेली. आता आमच्या ह्या सगळ्या आमच्या ग्रुपमध्ये 100 जणी आहेत. सगळ्या डॉक्टर आहेत, वकील आहेत. परंतु कसं आहे ना, त्या मदत करतात, पण त्यांचं इकडे जर आले तर त्यांचे किती पेशंट बुडतील, बरोबर आहे ना, ते महत्वाचं आहे ना. त्याच्यामुळं मग आणि ते आम्हाला मदत पण करतात ना, म्हणजे असं आमची जी काही जशी BC असते ना तुमची, तसं आम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करतो आणि त्याच्यातून आम्ही हा सर्व ग्रुप चालवतो. 15 वर्षापासून आम्ही असं एकही वृद्धाश्रम नाही आणि असं एकही शाळा नाही का जिथं आम्ही गेलेलो नाही. कोणाला वह्या वाटायच्या असतील, वृद्धाश्रमाला ताटं किंवा असं बरेच काही कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. तर आता हे तुमच्यासाठी तुम्ही जी भाऊबीजेची भेट आणलेली आहे तर ती गोड बांधून घ्यावी. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.